यंदा तिकीट नको म्हणून भाजपचे विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी पक्षश्रेष्ठींना कळवलं होतं, तरीसुद्धा भाजपनं काल पहिली यादी जाहीर केली। यामध्ये सांगलीतून सुधीरदादा गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे सांगली जिल्ह्यात आता विधानसभा सांगलीमध्ये बंडखोरी होणार ही अटळ झालेलं आहे। आपल्यासोबत आपण पाहू शकता शिवाजी डोंगरे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपण बघू शकता संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते सकाळपासून त्यांच्या भेटीगाठीला आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी जाणून त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, कशा पद्धतीनं तुम्ही बघता, काल सुधीरदादा गाडगीळ यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, तुम्ही पण इच्छुक उमेदवार म्हणून होता, तुम्हालाही फडणवीस यांनी सांगितलं होतं कामाला लागा म्हणून आणि दादांनी पण जाहीर केलं होतं की मी उभारणार नाही। मग तिकीट जाहीर केल्यानंतर तुमची भूमिका काय आहे? गेल्या 3 महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला बोलवून सांगितलं होतं की कामाला लागा। त्या पद्धतीनं आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून सांगली शहर आणि ग्रामीण भाग मी जिल्हा परिषदला 3 वेळा निवडून आलो आहे। आत्ता आम्ही जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होतो आणि खाली तळागाळात काम करत असताना असं जाणवत होतं की लोकप्रतिनिधी असा असावा की खालीच्या लोकांची कामं झाली पाहिजेत। त्या माध्यमातून आता सुधीरजी गाडगीळ यांच्यावर थोडा सांगली शहरातील मतदार नाराज होता, त्यामुळे त्यांनी 3 तारखेला डिक्लेअर केलं सप्टेंबरला की मला निवडणूक लढायची नाही आहे, माझी इच्छा नाही आहे। इच्छा नाही म्हणले त्याच्यापासून आम्ही गणपती मंडळं 350 असू देत, नवरात्र मंडळं, सांगली शहरातल्या अडीअडचणी, कामगारांच्या महापालिकेच्या कामगारांच्या अडीअडचणी ह्या सोडवण्याचा प्रयत्न करत असताना पुरातल्या लोकांच्या अडीअडचणी, माझे जे मित्रमंडळी आहेत 2 जिल्हा परिषदमधले सांगली शहरातले आहेत, त्यांना घेऊन आम्ही खाली जाऊन काम केलं आणि असं वाटत होतं की आता तिकीट डिक्लेअर होईल। आणि आज जर मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट डिक्लेअर झालं असतं तर सांगलीमध्ये जल्लोष झाला असता, कारण मी सामान्य कुटुंबातनं येतो आहे, सामान्य मराठा समाजातनं येतो आहे, माझी काही घराणशाही नाही आहे, त्यामुळं ह्या सामान्य कुटुंबातल्या माझ्या मागं सगळं सामान्य मित्रमंडळी माझी होती, त्यामुळं आज सांगली शहरामध्ये जल्लोष झाला असता। पण आज काल डिक्लेअर होऊन 24 तास झालं तर परंतु सांगली शहरामध्ये असं वाटत पण नाही की भाजपचा उमेदवार डिक्लेअर झाला, पण अजून पक्षाला वेळ गेली नाही की अजून पक्ष उमेदवारी बदल करू शकतो आहे। आपण सांगली शहरात आपल्या मुंबईमधले पक्षाची माणसं पाठवून देऊन खाली सर्वे करावा आणि आपण जे डिक्लेअर केले ते मागं घेऊन परत एकदा माझा विचार व्हावा, अन्यथा माझे कार्यकर्ते पंचक्रोशीतले जे कार्यकर्ते आहेत, माझे मित्रमंडळी आहेत, त्यांच्या जीवावर आणि त्यांच्या शब्दावर मला ही येणारी निवडणूक लढवायला लागणार आहे। कारण येणारे 2014ला मी थांबलो, 2019ला थांबलो आणि ह्या वेळेला मी थांबू शकत नाही। मी काल देवेंद्रजी फडणवीसांना काल भेटलो आहे आणि मी त्यांना सांगून आलो आहे की मला 2014-19ला मी थांबलो आहे म्हणून मला आता थांबता येणार नाही, मला कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी दाखल करायला लागणार आहे। त्यामुळं येणाऱ्या काही 4 दिवसामध्ये आता सर्व कार्यकर्ते चर्चा सकाळपासून चालू आहे, 100% मी अर्ज भरणार आणि निवडून येणार। आमदार गोपीचंद पडळकर असतील, आमदार जयकुमार गोरे असतील, तुमचे मित्र आहेत, त्यांनीसुद्धा फडणवीस यांना भेटून तुमच्या संदर्भात सांगितलं होतं। एवढं सगळं कार्यकर्त्यांचा तुमच्या पाठीमागं पाठिंबा असताना, आमदार पाठीमागं असताना सुद्धा पक्षाने तुमचा विचार केला नाही। मग तुम्ही गेली 15 वर्ष झालं या पक्षात काम करताय, मग पक्षाने फक्त तुमचा वापर केला असं म्हणायचं आहे का? पक्षानं वापर केला नाही। इथले काही कार्यकर्ते आहेत सांगली शहरातील, काही जण आहेत की त्यांना असं वाटतं की हे ठरवून आलेलं आहे की आमदाराच्या पोटीच आमदार जन्माला यायला पाहिजे, खासदाराच्या पोटीच खासदार जन्माला यायला पाहिजे, परंतु कुठल्या सामान्य कुटुंबातनं आमदार व्हायला नाही पाहिजे, खासदार व्हायला नाही पाहिजे। ही संस्कृती आहे, ही संस्कृती आहे सांगली जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं येणारी सामान्य जनता आहे ही सगळ्यांनी ठरवलं आहे, सांगली शहरातील सामान्य लोकांनी ठरवलं आहे, मिडल क्लास लोकांनी ठरवलं आहे की येणारा आमदार हा सामान्य झाला पाहिजे। ज्या माणसाने 10 वर्षात काय केलं नाही ह्या येणाऱ्या 5 वर्षात काही करू शकणार नाही। त्यामुळे 100% ही माणसं माझ्या मागं राहणार आहेत आणि मी निवडणूक जिंकणार आहे हे सांगतो। गाडगीळ यांनी उमेदवारी नको म्हणून सांगितलं असतानाही पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे, मात्र तुम्हाला 4 महिन्यापूर्वी फडणवीस यांनी सांगितलं की तुम्ही कामाला लागा म्हणून आणि आता त्यांना उमेदवारी दिली। उद्या भविष्यात तुम्ही जर बंडखोरी केली आणि पक्षाने तुमच्यावर जर दबाव आणला तर तुम्ही उमेदवारी मागे घेणार आहात का? काय पक्षाचा मी कार्यकर्ता होतो, पक्षाची जबाबदारी माझी कोणतीच नव्हती आणि त्यांनी मला जबाबदारीच दिली नाही, कारण त्यांना असं वाटायचं की कुठली जर पक्षाची जबाबदारी दिली हा आपल्यापेक्षा पुढं जाईल असं सांगलीतल्या काही लोकांना वाटायचं। त्यामुळे पक्ष मला कुठली जबाबदारी दिली नव्हती, त्यामुळे मला त्यांचा दबावाचा माझा प्रश्नच येत नाही।
तुमची ही भूमिका बंडखोरीची अटळ आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे का? काय तुमची फायनल भूमिका काय? माझी फायनल भूमिका आहे की आता 2 दिवस सांगली शहरातील सर्व लोकांची चर्चा करतो आहे आणि त्यांचा पाठिंबा घेतो आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये शक्तीप्रदर्शन करून मी अर्ज दाखल करतो आहे आणि माझी उमेदवारी ही 100% दाखल करून सामान्य माणसाचा आवाज हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे ह्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. सुधीरदादांनी 3 तारखेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी उभा राहणार नाही म्हणून सांगितलं होतं. मग आता परत त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे. काय प्रकार आहे नेमका? त्यांना असं वाटायला लागलं होतं की पार्टीचं काम शांत झालेलं आहे, पार्टी बॅकअपला आहे. त्यांनी काही सर्वे केले होते. त्याच्यानंतर 3-4 महिन्यामध्ये आपण संजय काकांची निवडणूक झाली. त्याच्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं होतं की बाबा 26-27 हजारचा फरक आहे. 20,000 संजय काका मागं आहेत, 7,000 इथं मशालेले मतं पडलेले आहेत, 27,000 आपल्या पक्षाच्या विरोधात मतदान आहे. हे असल्यामुळं त्यांनी मागं घेतली होती. पण गेल्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही जे काम केलं सांगली शहरामध्ये 25,000 महिलांचा मेळावा घेतला तरुण भारतला, तो मेळावा घेतला, पुरात काम केलं, हे सगळं पार्टीचं काम केलं. त्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की परत एकदा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे. त्यामुळं त्यांनी गुगली टाकून परत रेसमध्ये आलेले आहेत. परंतु माझ्याबरोबरची जे मित्र आहेत ही ज्यांनी खरोखर खाली जाऊन काम केलं आहे त्यांना ही मान्य नाही. कुठल्याही परिस्थितीत उभा राहायचं म्हणून मला कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा रेटा आहे. मी माझी उमेदवारी ही दाखल करणार आहे. नक्कीच आपण पाहू शकता सांगली विधानसभेमध्ये बंडखोरी अटळ झालेली आहे. शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे हे सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत येणाऱ्या 2 दिवसामध्ये अर्ज दाखल करणार आहे असं त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मी उमेदवारी अर्ज मागं घेणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.